बीड जिल्ह्यात जी सरपंच संतोष देशमुख यांची जी निर्घृणपणे हत्या झाली, डिसेंबरमध्ये 9 डिसेंबर रोजी ती हत्या झाली. आज जवळपास 4 महिने उलटलेले आहेत. कोर्टात सुनावणी चालू आहे आणि ह्या सर्व प्रकरणामध्ये सर्वात महत्त्वाची जी लिंक होती ती म्हणजे धनंजय मुंडे यांचे म्हणजे निकटवर्तीय असलेले वाल्मिक कराड हे मास्टरमाइंड असल्याचे आरोपी नंबर 1 त्यांना करण्यात आलेला आहे. त्यानंतर आता सुनावणी चालू झालेली आहे. सुनावणी दरम्यान भरपूर काही गोष्टी घडल्या. वाल्मिक कराड यांनी आपण निर्दोष आहे म्हणजे वाल्मिक कराड यांच्या वकिलांनी वाल्मिक कराड निर्दोष आहे अशी अपीलही केलेली आहे. त्यामुळे माझी सुटका व्हावी. ह्या सर्व गोष्टी चालू असतानाच म्हणजे ज्या बीड जिल्ह्यामध्ये काय झालंय आपण वारंवार डिस्कस केलेलंच आहे, त्याबद्दल बोललेलोच आहे. नवनीत कमावत जे नवीन पोलीस अधीक्षक तिथे आलेले, त्यानंतर जे काही झालं जातीयवाद कमी करण्यासंदर्भात त्याचाही लिंक जोडण्यात आली. हे सर्व चालू असताना आता म्हणजे जे एक पोलीस कॉन्स्टेबल आहे तिथले त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे कासले म्हणून. आणि त्यांनी आता एक दावा केलेला आहे की मला वाल्मिक कराड याची एन्काउंटर करण्याची ऑफर होती. काही पैशांचा त्यांनी उल्लेख केला. त्या पैसा घेऊन मला वाल्मिक कराड यांची एन्काउंटर करण्याची ऑफर आली होती. ज्यावेळेस ही गोष्ट आपण मीडियासमोर मांडतो किंवा ही गोष्ट जेव्हा आपल्या कानांवरती पडते त्यावेळेस निश्चितच 3 ते 4 गोष्टी आहेत त्या अँगल आपण समजून घेणं गरजेचं आहे. सगळ्यात प्रथम म्हणजे जे कासले आहेत जे ते निलंबित आहेत. निलंबित असताना म्हणजे त्यांच्यावरती ठपका आहे की गुजरातमध्ये ते जेव्हा इन्व्हेस्टिगेशनला गेले त्यावेळेस त्यांनी तिथून पैशाची मागणी केली हेरफार करण्यासाठी. ते त्या संदर्भात निलंबित आहेत आणि निलंबित पोलीस अधिकाऱ्याने असं काही वक्तव्य करणं म्हणजे एकंदरीत हे म्हणजे पब्लिसिटी स्टंटही असू शकतो किंवा किंवा निलंबित केलं हे वेगळ्या गोष्टीनेही केलं गेलं असू शकतं किंवा त्यामध्ये खूपच सत्यताही असू शकते. कारण कसं आहे, ज्यावेळेस त्या डिपार्टमेंटमध्ये काम करत असतो माणूस त्यावेळेस त्याला निर्बंध असतात, पण ज्यावेळेस त्याच्यावरती काम करणाऱ्या माणसाला ज्यावेळेस त्याच्यावर अन्याय झाल्यासारखा वाटतो त्यावेळेस तो मनातलं खरं बोलतो. आणि म्हणजे फडणवीस साहेबांविषयी त्यांनी बोललेलं आहे की धनंजय मुंडे यांनीच म्हणजे धनंजय मुंडे हे फडणवीसांच्या जवळचे आहेत आणि धनंजय मुंडे यांना वाचवण्यासाठीच फडणवीस यांनी म्हणजे त्यांना केसमधनं लांब केलेलं आहे. धनंजय मुंडे यांचं पुढं नाव येऊ नये म्हणजे वाल्मिक कराड यांच्या जास्त चौकशीमध्ये पुढं त्यांचं नाव येऊ नये म्हणून वाल्मिक कराडचा एन्काउंटर करण्यापत मला ऑफर होती असं त्यांनी बोललं. आणि निश्चितच फडणवीस साहेब यांनी यामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे. कारण मुख्यमंत्री पदावर ते कार्यरत असताना कुठलाही व्हॉइस दाबला नाही पाहिजे. ठीक आहे, तो पोलीस अधीक्षक ते पोलीस कॉन्स्टेबल कासले हे निलंबित आहेत कारण अजितदादा पवार यांनी त्यावरती दिलं की तो निलंबित आहे आणि त्याच्यावरती किती सिरियसली घेणं, त्याचं स्टेटमेंट किती सिरियसली घ्यावं याचा विचार केला पाहिजे पोलीस मीडिया प्रतिनिधींनी. ठीक आहे, काही अंशी तेही गोष्ट खरी आहे, परंतु कुठेतरी ह्या गोष्टींचा एकदा जर चौकशी केली तर त्यात बिघडतंय काय. काही गोष्टी जर चौकशी अंती निघूही शकतात आणि जर नाही निघाल्या तर त्याला निलंबित आहे तर तो मोकळा थोडाच आहे. असे स्टेटमेंट केले म्हणून त्याला परत आतमध्ये टाका किंवा काही कारवाई करता येईल, परंतु हे स्टेटमेंट असं सोडून चालणार नाही कारण सिस्टम विरोधात त्याने स्टेटमेंट केलेलं आहे आणि त्या सिस्टममध्ये काही लूप होल आहेत का हे नक्कीच बघितलं गेलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं एकंदरीत ह्या सर्व प्रकरणाबद्दल ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.